नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच की एअरपोर्ट भरती 2025 विविध पदासाठी भरती निघालेली आहे. याची सविस्तर जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या पदासाठी किती वयोमर्यादा आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तसेच सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता तुम्हाला दिसून येत असेल की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत हा डाटा तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तर बघा, नेम ऑफ द पोस्ट आणि लेवल ऑफ द पोस्ट इथं दिलेला आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर सिनियर असिस्टंट पोस्टसाठी जर बघितलं तर 2 जागा आहेत. त्यानंतर बघा, सिनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी टोटल ज्या 4 जागा आहेत. सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्ससाठी 21 जागा आहेत. सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी जे आहे 11 जागा आहेत. ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिससाठी जे आहे 168. सर्वात जास्त जागा तुम्हाला दिसून येतील तर ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिससाठी जे आहे 168 तुम्हाला जागा दिसून येतील. समोर तुम्हाला बघा कॅटेगरी वाईज संपूर्ण डाटा दिलेला आहे की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा तुम्हाला असणार आहे. तर बघा, सर्वात जास्त जर बघितलं तुम्ही कॅटेगरी वाईज डाटा तर ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. आता यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे याची पण मी तुम्हाला माहिती देतो समोर. चला. आता बघा, इथं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बद्दल इथे दिलेलं आहे की नेम ऑफ द पोस्ट. आता बघा, यामध्ये अशा काही पोस्ट आहे ज्याला एक्सपिरियन्स लागत आहे. आता बघा, ज्या पदासाठी एक्सपिरियन्स नाही आहे आपण ते पद बघणार आहोत. तर सर्वात आधी जर बघितलं आपण सिनियर असिस्टंट या पदासाठी 2 इयरचा एक्सपिरियन्स इथं मागवलेला आहे. त्यानंतर बघा, खाली जो आहे सिनियर असिस्टंट ऑपरेशन या पदासाठी जे तुम्हाला 2 इयर म्हणजेच की 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आता बघा, 3 नंबरला दिलेला आहे की सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी जर बघितलं तुम्ही क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ इंजिनिअरिंग. पण बघा, या पदासाठी तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला गेलेला आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरला जे सिनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी पण तुम्हाला 2 इयरचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, 5 नंबरची जी पोस्ट आहे तुम्हाला दिसून येणार ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस या पदासाठी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला गेलेला नाही. तर याचं आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर 10+3 इयर अप्रूव्ह रेग्युलर डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल फायर. जर बघा, तुमची जर 10वी नंतर जर डिप्लोमा केलेला असेल 3 वर्षाचा, तो पण जर तुम्ही मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा फायर सर्व्हिस या ब्रांचमध्ये तुम्ही जर केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात. किंवा हे जर तुमचं झालेलं नसेल, तुम्ही जर 12वी पास केलेली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असाल. पण त्यासोबतच बघा, यांनी आणखी क्रायटेरिया दिलेला आहे जो की ड्रायव्हिंग लायसन्स आहे. आता बघा, ज्या कोण्या विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल म्हणजेच की बघा तुमचं 12वी पास किंवा डिप्लोमा झालेला असेल, त्यासोबतच तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर बघा, यांनी 3 ड्रायव्हिंग लायसन्स यांनी मेन्शन केलेले आहेत. हेवी व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मीडियम व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स. त्यानंतर बघा, लाईट मोटर व्हेइकल लायसन्स. तर बघा, जर मीडियम जर बघितलं तुम्ही तर लास्ट 1 इयर बिफोर द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. बघा, ही जाहिरात प्रसिद्ध करण्या अगोदर म्हणजेच की 1 वर्ष अगोदर जर तुमच्याकडे मीडियम व्हेइकल लायसन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात. जर का तुमच्याकडे लाईट मोटर व्हेइकल लायसन्स आहे, पण हे जे डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे बघा या जाहिरातीच्या 2 वर्ष अगोदर जर तुमचं बनलेलं असेल, तर तुम्ही यासाठी पात्र आहात. एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, ड्रायव्हिंग टेस्ट तुमची असणार आहे. त्यानंतर बघा, तुमचं ट्रेनिंग पिरियड दिलेला आहे तर 16 हप्ते किंवा एक्सटेंड होऊ शकतात की 18 हप्तेपर्यंत तुमची ट्रेनिंग पिरियड राहणार आहे. इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. आता बघा, याबद्दलची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे संपूर्ण मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तुम्ही तिथून बघू शकता. आता बघा, तुम्हाला एज लिमिट आणि रिलॅक्सेशन बद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता मॅक्सिमम एज जे आहे ओपन कॅन्डिडेटसाठी ते आहे 30 वर्षापर्यंतच आणि बघा, जे की एस-सी, एस-टी कॅन्डिडेट आहे, ओ-बी-सी आहे त्यांच्यासाठी जे सूट दिलेली आहे इथं. आता बघा, आपण सविस्तर म्हणजेच की सिलेक्शन प्रोसेसबद्दल इथं बघूया की सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे राहणार आहे. जर इम्पोर्टंट डेट बद्दल जर बघितलं, बघा, अर्ज करायची जी सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ते 24/3/2025 आहे. आता बघा, टाईम खूप कमी राहिलेला आहे. डेट खूप जवळ आलेली आहे अर्जाची. म्हणून ज्या ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी अजून पण अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आता बघा, ही जी ऑफिशियल तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे www.aaiaero या वेबसाईटवरती जाऊन जे तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर अप्लायची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्यावर जाऊन तुमचं अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता बघा, इथं पे स्केल म्हणजेच की बघा, तुम्हाला वेतन श्रेणी पगारबद्दल इथे माहिती दिलेली आहे. जर आपण ज्युनियर असिस्टंट ग्रुप सी बद्दल बघितलं तर 31,000 ते 92,000 पर्यंत इथे पगार राहणार आहे. त्यासोबतच तुम्हाला जर बघितलं तर डिअरनेस अलाउन्स जे काही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्येच मिळते ते सर्व फॅसिलिटी तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहे. त्यामध्ये ते क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, इथं सर्टिफिकेट बद्दल माहिती दिलेली आहे. फॉर्मॅट कशाप्रकारे पाहिजे, काय पाहिजे तर ओ-बी-सी सर्टिफिकेट, ए-ई-डब्ल्यू सर्टिफिकेट
आता बघा आपण सिलेक्शन प्रोसेस आणि सिलेबसबद्दल माहिती बघूया. तर बघू शकता तुम्ही की सिलेक्शन प्रोसेस आणि सिलेबसबद्दल इथे माहिती दिलेली आहे. पण बघा इथे सीनियर असिस्टंट या पदासाठी दिलेले आता आपण यामध्ये जर बघितलं आपण ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिससाठी बघणार आहोत. तर मी तुम्हाला त्याबद्दल दाखवतो चला. तर तुम्ही बघू शकता आता की ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिससाठी जर एक्झाम सिलेबस आणि काय लागणार आहे ते दिलेलं आहे. तर स्टेज 1 मध्ये इथे क्लिअरली दिलं आहे की रिटन एक्झाम राहणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ड्युरेशन 2 अवर्स. 2 अवर्सची जे रिटन एक्झाम तुमची राहणार आहे आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच की तुमचा जो पेपरची जी लँग्वेज राहणार आहे ते हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये असणार आहे आणि या परीक्षेकरिता तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर अटेम्प्ट बाय द कॅन्डिडेट. इथे क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे. आणि मिनिमम पास मार्क्स विल बी 50% फॉर UR, EWS, OBC, NCLS अग्निवीर कॅन्डिडेट. बघा जे कोणी विद्यार्थी या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्यांना 50% जे क्रायटेरिया दिलेला आहे क्वालिफायसाठी. त्यानंतर SC/ST कॅन्डिडेटसाठी 40% इथे दिलेलं आहे. आता बघा इथे सिलेबस दिलेला आहे की पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये इथे डिवाइड केलेला आहे सिलेबस. तर बघा 50% वेटेज क्वेश्चन ऑन सब्जेक्ट्स रिलेटिंग टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट अँड पार्ट बी मध्ये दिलेला आहे की क्वेश्चन ऑन जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ॲप्टिट्यूड इंग्लिश. बघा पार्ट ए मध्ये जर बघितलं तुम्ही म्हणजेच की तुम्ही ज्या ट्रेडनुसार तुमची पात्र केलेलं आहे म्हणजेच की जर तुम्ही मेकॅनिकल मधून पात्र आहात किंवा 12वी मधून जर तुम्ही फॉर्म भरत आहात तर तुम्हाला ट्रेडनुसार तुमचे जे आहे पार्ट एचा जो सिलेबस तुम्हाला मेन्शन केलेला आहे. त्यानंतर पार्ट बी मध्ये जर बघितलं तुम्ही जनरल नॉलेजबद्दल याबद्दल पेपर तुमचा असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण स्टेज 2 मध्ये तर स्टेज 2 तुमची अशा प्रकारे राहणार आहे की बायोमेट्रिक अटेंडन्स, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्क्लुडिंग ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजेच की जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तेव्हा त्या टाईमला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही ते ड्रायव्हिंग लायसन्स नेलं नाही तर तुम्ही तिथंच अपात्र ठरू शकता एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा फिजिकल मेजरमेंट अँड मेडिकल टेस्ट PMT असणार आहे. त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट पण होणार आहे. त्यानंतर बघा तुमची फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट अशा प्रकारचे तुमच्या जे स्टेज 2 मध्ये राहणार आहे. आफ्टर क्वालिफाइंग द कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शॉल बी सब्जेक्टेड टू बायोमेट्रिक अटेंडन्स अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा सर्वात आधी जे तुम्ही जर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच की CBT जर क्वालिफाय केली त्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्टेड होता आणखी बायोमेट्रिक टेस्टसाठी अटेंडन्स करावं लागणार तुम्हाला. त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार. त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन राहणार, फिजिकल मेजरमेंट टेस्ट राहणार. दोज क्लिअर इन मेडिकल एक्झामिनेशन शॉल बी अलो फॉर ड्रायव्हिंग टेस्ट. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी जर मेडिकल एक्झामिनेशन क्लिअर केली त्यांच्यानंतर जर बघितलं तुमची ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे. ते ड्रायव्हिंग टेस्ट जी तुमची असणार आहे लाईट मोटर व्हेइकल म्हणजेच की LMV जे 4 व्हीलर तुम्हाला चालवता यायला पाहिजे तुम्हाला दाखवणं पडणार. कारण की बघा तिथं तुमची टेस्ट केल्या जाणार आणि LMV म्हणजेच की जेव्हा तुम्ही 4 व्हीलर चालवसाल परफॉर्मन्स दिसाल त्यानुसार तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. इथं बघा तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट दिलेली आहे की कशाप्रकारे असणार आहे. जर आपण इथं मेल आणि फिमेलची हाईटबद्दल बघितलं तर मेलसाठी जे 167 सेंटीमीटर, वेट जे आहे 55 kg आणि चेस्ट इथं दिलेलं आहे 81 सेंटीमीटर. मिनिमम एक्सपान्शन जे 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. फिमेलसाठी जर तुम्ही हाईटचा क्रायटेरिया बघितला तर 157 सेंटीमीटर आहे आणि 45 किलोग्राम जे आहे तुमचं वजन असणं गरजेचं आहे. चेस्ट जे आहे नॉट ॲप्लिकेबल दिलेलं आहे. आणि आणखी जर बघितलं तुम्ही तर ड्रायव्हिंग टेस्टबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता जर बघितलं आपण फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट. आता फिजिकल एन्ड्युरन्स टेस्टबद्दल इथं माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे तुमची एन्ड्युरन्स टेस्ट राहणार आहे. जर बघितलं आपण सर्वात आधी तर 100 मीटर तुमची रनिंग टेस्ट असणार आहे. हे जे तुम्हाला पास दिलेलं आहे की यामध्ये तुमचं फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट असणार आहे. सर्वात आधी 100 मीटर रनिंग टेस्ट, कॅज्युअलिटी कॅरिंग टेस्ट, पोल क्लाइम्बिंग टेस्ट, रोप क्लाइम्बिंग टेस्ट, लॅडर क्लाइम्बिंग टेस्ट अशा प्रकारची तुमची हे जे 5 टेस्ट राहणार आहे. 100 मीटरचा रनिंग जे आहे तुमची अप टू 12 सेकंदचा टाईम दिलेला जाणार आहे. पुरुषांना त्यानंतर महिलांना जो आहे 15 सेकंदचा टाईम दिलेला जाणार आहे. तेव्हाच तुम्हाला 20 मार्क भेटतील. त्यानंतर बघा 12 सेकंदच्या वरती जर तुम्ही टाईम घेतला तर तुम्हाला 18 मार्क मिळतील. यामध्ये तुम्हाला क्लिअरली हे जे पॉइंट मेन्शन केलेले आहे की कशाची टेस्ट कशाबद्दल दिल्या गेलेली आहे. या टेस्टची जे आहे तुम्हाला सविस्तर माहिती याबद्दल इथं दिलेली आहे. तुम्ही हे जे जाहिरातीमध्ये आरामशीर बघू शकता. याची जी PDF आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तुम्ही जर अजून पण माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झालेले नसाल तर लिंक जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथून जॉइन होऊ शकता जेणेकरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच द्या लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.